विष्णुपाद ब्रह्मस्वरूप राजकाचार्य श्री श्री देसी तुलसीदास स्वामी प्रभुपाद की जय। जय ओम विष्णुपाद ब्रह्मस्वरूप राजकाचार्य अष्टोत्तर श्री श्रीमद् भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर श्री प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। नामाचार्य श्री हरिदास ठाकुर की जय। समवेत भक्त वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। श्री श्री गुरु गौरांग की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। दुसरी वायर लावायची, निळी वायर दुसरी आहे ना, त्या वायरचा प्रॉब्लेम आहे. तर आज आपण चर्चा करणार आहे कशावर? कार्तिक महात्म्य. कधी सुरू होणार आहे हा महिना? शरद पौर्णिमा 7 तारीख. 7 तारखेपासून या महिन्याची सुरुवात होते. तर आपण सर्वजण याच्या आतुरतेने वाट पाहत असतो, बरोबर ना? वर्षातून एक महिना हा असतो. या महिन्यामध्ये
आपण सकाळ आणि संध्याकाळ मंदिरामध्ये दीपदान करत असतो आणि सर्वांच्या आवडीचं दामोदर अष्टक होय की नाही रोज मंदिरामध्ये गायलं जातं. तर असा हा कार्तिकचा महिना आहे. तर त्याची आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. तर दामोदर लीला आपण पाहतो की या महिन्यामध्ये घडली, बरोबर. तर या महिन्याला राधा राणीचा महिना असं म्हटलं जातं, बरोबर. आणि यालाच काय म्हटलं जातं, ऊर्जा व्रत पण म्हटलं जातं, बरोबर ना. या महिन्यामध्ये विशेष करून आपण ऊर्जा प्राप्त करतो. कोणती? दंड बळकट करण्याची नाही, हा कोणती? आध्यात्मिक ऊर्जा आपण प्राप्त करतो. तर असं म्हटलेलं आहे की या कार्तिकच्या महिन्यामध्ये जर आपण तीर्थस्थळी निवास केला, विशेष करून आपण पाहतो कोणकोणती तीर्थ आहेत. वृंदावन आहे, जगन्नाथपुरी आहे, मायापूर आहे, द्वारका आहे, बरोबर. तर ही सर्व तीर्थ आहेत. तर या तीर्थामध्ये जाऊन आपण निवास करतो, बरोबर. आता बऱ्याच यात्रा निघत चाललेल्या आहेत, बरोबर. आता महाराजांची रावण महाराजांची पण यात्रा 18 ऑक्टोबरला निघणार आहे, बरोबर. काही लोक तर वृंदावनला पोहोचले, मार्कंडेयपूर पोहोचले वृंदावनला आपले, कोणी जगन्नाथपुरीला जात आहे, कोण मायापूरला जात आहे, कोण द्वारकेला जात आहे, बरोबर. आणि या ठिकाणी जाऊन काय करतोय की या प्रकारे तीर्थ आहेत बघा. ही सर्व हे कुठलं आहे तीर्थ? हा कुठलं आहे? अरे विसरले का? हा मायापूर आहे का हे का द्वारका आहे? सांगा कुठलं आहे? हा कुसुम सरोवर आहे वृंदावनामध्ये, बरोबर. हे कुठलं आहे? जगन्नाथपुरी आहे. तर अशा या तीर्थस्थळी आपण जातो आणि त्या ठिकाणी निवास करतो. असं म्हटलेलं आहे की कार्तिक महिन्यामध्ये जर आपण तीर्थस्थळी गेलो आणि त्या ठिकाणी जर आपण हरिनाम जप केला, भागवत कथांचं श्रवण केलं, तपस्या केली, तर त्याचं किती पटीने फळ मिळतं? किती? हजारो पटींनी लाभ मिळतो जर आपण एखाद्या तीर्थस्थानी गेलो आणि त्या ठिकाणी जर आपली आध्यात्मिक साधना केली तर या प्रकारचं फळ सांगितलेलं आहे. असं म्हटलं आहे की तीर्थामध्ये गेल्यानंतर आपण जरी झोपलो त्या ठिकाणी तरी देखील काय म्हटलेलं आहे, समाधीमध्ये गेल्याचं फळ मिळतं. कशाचं फळ मिळतंय? समाधीमध्ये गेल्याचं फळ. म्हणजे की समाधी वेगळी लावायची आवश्यकता नाही. वृंदावनामध्ये जा, थंडीच्या महिन्यामध्ये 2-4 ब्लँकेट घेऊन अंगावर झोपा, तर समाधीमध्ये गेल्याचं फळ मिळणार. आणि मग अशा व्यक्ती जर समजा हरिनाम जप केलं तर किती फळ मिळेल? हजारो माळा जप केल्याचं फळ मिळतं. हरिकथा श्रवण केल्या, हजारो कथा श्रवण केल्याचं फळ मिळतं. तर अशी महिमा ही कार्तिक महिन्यात सांगितलेली आहे. तर विशेष करून कार्तिक महिन्यामध्ये वृंदावनामध्ये लोक जातात, कारण भगवान श्रीकृष्णाचं धाम आहे. आणि वृंदावनामध्येच भगवंतांनी कोणती लीला केलेली आहे? दामोदर लीला केलेली आहे, बरोबर ना. म्हणून तर दामोदर अष्टक आपण सकाळ आणि संध्याकाळ मंदिरामध्ये गात असतो. तर या दामोदर महिन्याची ही जी चर्चा आहे, ही चर्चा ब्रह्मदेव आणि नारद मुनींच्या मध्ये झाली. तर या चर्चेमध्ये ब्रह्मदेव हे नारद मुनींना कार्तिक महिन्याची महिमा सांगतात. काय सांगतात? कार्तिक महिन्याची महिमा सांगतात. तर ही चर्चा आपण आज या ठिकाणी करणार आहे. तर बघा, असं म्हटलेलं आहे की कार्तिक महिन्यामध्ये आपण काहीतरी व्रत घेतलं पाहिजे, बरोबर. काहीतरी व्रत घेतलं पाहिजे. कोणकोणती व्रत घेतो आपण सांगा कार्तिक महिन्यामध्ये? गोड नाही खायचं, स्वीट खायचं वर्ष करतात काही लोक, बरोबर. गयेला आपण पिंडदान केलं सर्वांनी, बरोबर. काय काय व्रत घेतलं? मी केळ खायचं नाही घेतलं व्रत. 1 वर्षभर केळ खायचं नाही. काही लोकांनी असं व्रत घेतलं, जे फळ आपल्याला अजिबात भेटत नाही ते खायचं नाही.
आलू बुखार माहिती आहे का तुम्हाला? आलू बुखार ते खाल्ले की तुम्हाला बुखार आला पाहिजे. काय काय लोक पिंडदान करतात, आलू बुखारा खाणार नाही. आणि जे फळ वर्षातनं फक्त महिनाभर असतं असं फळ खायचं नाही, असं व्रत घेतात. तर व्रत घेताना पण असं घेतलं पाहिजे की वर्षभर दिसणारं फळ ते खायचं नाही, असं व्रत घेतलं पाहिजे. आहे की नाही? तर व्रत घ्यायला का सांगितलं जातं? कशासाठी व्रत घ्यायचं सांगा? हा, इंद्रिय निग्रह करण्यासाठी. आपण एकादशी उपवास कशासाठी करतो? कशासाठी? आहे की नाही? उपदेशामृतमध्ये सांगितलेलं आहे 3 इंद्रिय आपली एका सरळ रेषेत आहेत. सांगा दोन कोणते आहेत? सरळ रेषेमध्ये असणारी ही 3 इंद्रिय आहेत ज्याच्यावर नियंत्रण मिळवणं खूप अवघड आहे. सांगा कोणती 3 इंद्रिय आहेत आपली? जिव्हा, उदर आणि जननेंद्रिय. आहे का? ही 3 सरळ रेषेत आहेत. इथं जर नियंत्रण ठेवलं तर उदरावर नियंत्रण नाही, मग जननेंद्रियावरती नियंत्रण शक्य आहे. तर ही खूप अवघड गोष्ट आहे. पण जर आपण असं व्रत धारण केलं तर इंद्रिय निग्रह करणं सोपं जातं. म्हणून विशेष करून एकादशी जी आहे, एकादशीच्या दिवशी उपवास सांगितलेले आहे. एकादशी दिवशी आपण काय केलं पाहिजे? उपवास केला पाहिजे. तर मग आपल्याला इंद्रिय निग्रह करणं काय जातं? सोपं जातं. इस्कॉन मध्ये ऑलरेडी सर्व गोष्टी सोडायला सांगितलेल्या असतात. मांसाहार, जुगार, व्यभिचार, नशा तर जनरलच आहे, हे सर्वांसाठी सांगितलेलं असतं. बरोबर? पण हळूहळू आपण मंदिरामध्ये येऊ लागलो, हरिनाम जप करू लागलो की कानामध्ये भक्त सांगतात आपल्याला आता कांदा लसूण पण बंद करा बरं. आहे नाही? आणि मग येणाऱ्याच्या कपाळावर आटे येऊ लागतात. कांदा लसूण सांगितले म्हणजे आता हळूहळू काय काय बंद करायला सांगतात. आहे की नाही? मग नंतर नियम वाढतात. हॉटेलमध्ये बाहेर पण खायचं नाही, ते बंद करा. मग नंतर चातुर्मास सुरू होतो. दही वर्ज्य, दूध वर्ज्य, उडीद डाळ वर्ज्य, आहे की नाही? पालेभाज्या वर्ज्य. तर या सर्व गोष्टी वर्ज्य का सांगितल्यात? करायसाठी, जेणेकरून आपल्या इंद्रियावरती आपण विजय प्राप्त करू शकतो. आणि इंद्रिय निग्रह झाला, मनावर निग्रह येईल. आणि ज्यावेळी आपण मग हरिनाम जप करू त्यावेळी आपला हरिनाम जप काय होऊ शकेल? हळूहळू ध्यानपूर्वक होऊ शकेल. तर म्हणून हे व्रत घ्यायचं. आता असं म्हटलेलं आहे की कार्तिक महिन्यामध्ये जर आपण कुठलंच व्रत घेतलं नाही तर काय सांगितलेलं आहे? हा, मग ठरवणार का सर्वजण? आता ठरवणार. हा, काय ठरवणार? अरे बोल, एकच आवाज असतो माताजींचा. तर प्रत्येकाने काही ना काहीतरी व्रत या महिन्यामध्ये घेतलं पाहिजे. जर आपण रोज नियमितपणे 16 माळांचा जप करत असू तर आपण किती केला पाहिजे कार्तिक महिन्यामध्ये? हा, कोणी 32 करेल, कोण 64 करेल, पण 2-4 माळा तरी आपण वाढवल्या पाहिजे कार्तिक महिन्यामध्ये. 16 करत असतो तर 20 कराव्या, 25 कराव्या, 32, 64. तर असं व्रत आपण घ्यायचं आहे. भागवत वाचून काढेन मी कार्तिक महिन्यामध्ये. चैतन्य चरितामृत सुरुवात मी वाचायला करेन. भगवतीला हात लावला नसेल, भगवतीला हात मी लावेन. कापडामध्ये गुंडाळली असेल खूप दिवसापासून तर यामध्ये तुम्ही कापडातली गुंडाळली होता बाहेर काढली तरी पण लाभ मिळणार तुम्हाला. जशी आहे तशी जर ठेवली असेल तर ती लोकांना असं वाटतं नाव हिचं जशी आहे तशी, म्हणजे बहुतेक ही जशी आहे तशीच ठेवायला सांगितली. एकदा गौरांग गुरु सांगत होते, म्हटले की एक भगत ने मेरे से भागवतम सीख लिया था, असं म्हटले. और 10 साल के बाद मुझे उसने बुलाया. वो बोला कि प्रभु जी भागवतम सेट का उद्घाटन करना है आपके हाथ से, क्योंकि आपके हाथ से लिए. तो गौरांग प्रभु बोले कि अरे 10 साल पहले लिया था. नहीं नहीं नहीं, आपके हाथ से उद्घाटन करना था, इसलिए मैंने वैसे ही उसको रखा. प्रवीण डोक्याला हात लावला, म्हटले की 10 वर्षानंतर मी हा भागवतम सेट उघडतो. तर भागवतम सेट हा बॉक्स मध्ये ठेवायसाठी आहे का? नाही, आहे की नाही? बॉक्स फोडायचे आणि वाचायला सुरुवात करायची. तर प्रभुपादांनी कितीतरी पुस्तकं लिहिलेली आहेत. तर ही सर्व पुस्तकं आपण काय केली पाहिजेत? वाचली पाहिजे. बघा, भगवत धामात आपण ज्यावेळी जात असू ना त्यावेळी वैकुंठाच्या दरवाज्यावर जय विजय प्रभुपादांना बोलवणार आणि म्हणणार की हा तुमचा माणूस आहे का?
तर प्रभुपाद म्हणणार की होय माझाच माणूस आहे. तर त्यावेळेला प्रभुपाद पहिला प्रश्न विचारणार, अरे मी जेवढी पुस्तकं लिहिली होती तू वाचलीस कधी सगळी? जर आपण म्हटलं ना की प्रभुपाद राहिले चैतन्य वाचायचं, तर प्रभुपाद म्हणजे की माघारी जा, परत ती वाचू नये. कारण इकडं भक्तांच्या मध्ये कसे संबंध ठेवायचे, जर तू सीसी वाचलं नाही तर तुला कळणार नाही, तर सगळा गोंधळ होईल नाही वैकुंठामध्ये. त्यामुळे प्रभुपाद आपल्याला काय करतील, माघारी पाठवतील. त्यामुळे सगळी पुस्तकं आपण वाचून काढली पाहिजे. प्रभुपादांनी जवळजवळ 80हून अधिक पुस्तकं लिहिलीत. एकही पुस्तक आपल्याकडून वाचायचं राहिलं नाही पाहिजे, सगळी पुस्तकं वाचून झाली पाहिजे. मग वैकुंठाचे दरवाजे, गोलोकचे दरवाजे आपल्यासाठी उघडे होतील. तर म्हणून आपण व्रत घेतलं पाहिजे. पुढे म्हटलेलं आहे की रोज गंगा नदीमध्ये आंघोळ केली पाहिजे. आता तुम्ही म्हणाला की प्रभू इकडे कुठं गंगा आहे का? आपल्याकडे गंगा नसली म्हणून आपल्याकडे गंगा नाही, पण आपल्याकडे कृष्णा आणि वेण्णा आहे, बरोबर ना? गंगा नसेल तर कुठल्याही जवळच्या नदीमध्ये आपण जाऊन आंघोळ केली पाहिजे. इथं बाजूला वेण्णा आहे, बरोबर ना? ही प्रभूची वेण्णा आहे आणि त्या साईडनी कृष्णा येते आणि दोघांचा संगम बरोबर माहुलीवरती झालेला आहे. तर दोन्ही नद्यामध्ये आंघोळ केल्याचा लाभ होऊ शकतो. तुम्हाला माहित आहे का, कृष्णा आणि वेण्णा ह्या नद्या आहेत ना साताऱ्यामध्ये, या नद्यांचं वर्णन व्यासदेवांनी श्रीमद भागवतामध्ये केलेलं आहे, माहितीये? आणि त्या नद्या कशा उगम पावलेल्या आहेत त्याचंही सगळं वर्णन केलेलं आहे कृष्णा आणि वेण्णा नदीचं. त्याच्यामुळे अतिशय महिमामयी स्थान आहे, विशेष करून सातारा. आणि सातारामध्ये पण सगळ्यात पवित्र स्थान असेल तर ते माहुली आहे. कारण माहुली या ठिकाणी या दोन्ही नद्यांचा संगम झालेला आहे आणि या संगमावरती स्वतः चैतन्य महाप्रभू आले होते. काल आपले विठ्ठलानंद प्रभू मालगाव मध्ये सांगत होते की सातारची भूमी इतकी पवित्र आहे की स्वतः चैतन्य महाप्रभू या भूमीमध्ये आलेले होते. कशासाठी आले माहिती तुम्हाला? आंघोळ करायला नाही, आंघोळ केली महाप्रभूने, पण त्या ठिकाणी एक विशेष मंदिर आहे, माहिती आहे कोणतं? सांगा कोणतं मंदिर आहे? तिथं दर्शन करायला आले होते. रामाचं शेषशाही विष्णू आहे बघा. जिथं आपण एंट्री करतो ना, वळून खाली जातो, डाव्या बाजूला एक छोटस मंदिर आहे. त्या ठिकाणी भगवान विष्णू अनंत शेषावरती विश्रांती करतात. त्याचं स्पेशली दर्शन करायला चैतन्य महाप्रभू आले होते. चैतन्य चरितामृत मध्ये कृष्णदास कविराज गोस्वामींनी वर्णन केलं आहे की स्वतः चैतन्य महाप्रभू या ठिकाणी शेषशाही विष्णूंचं दर्शन करतात. दर्शन केल्यानंतर भाव विभोर होऊन नृत्य करतात आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्ही सगळे इकडे आलाय, बरोबर आहे का? तुम्हाला काय असं कसं काय? होय, त्याचाच परिणाम आहे. कारण चैतन्य महाप्रभूंच्या पादस्पर्शाने ही भूमी पवित्र झालेली आहे आणि त्याचा हा परिणाम आहे. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहे भक्ती करण्यासाठी. आलं लक्षात? परमपूज्य लोकनाथ महाराजांनी सांगितलं की माहुली या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंच्या पादुका असल्या पाहिजेत. तर महाराजांना आम्ही सांगितले की महाराज आम्ही प्रयत्न केला होता इथं जागा मिळवण्यासाठी, पण काही यश आलं नाही त्याच्यामध्ये. नंतर पुढे आपले विजय कीर्तन प्रभू त्यांनी प्रयत्न केला होता, पण तेही थोडस अपयश झालं त्याच्यामध्ये. तर मग लोकनाथ महाराज म्हटले की माऊलीला जरी नाही झालं तरी पण तुम्ही काय करा, इथं साताऱ्यामध्ये आपल्या मंदिरामध्ये पादुकाची स्थापना करा. जो काय खर्च असेल तो मी करेन त्याचा, असं लोकनाथ महाराजांनी आश्वासन दिलेलं आहे. आम्ही वाड्याला गेलो होतो त्यावेळी बरेच ब्रह्मचारी आम्ही भेटलो. त्यावेळी मी जाऊन भेटलो महाराजांना तिथं आणि गोपदी करून माझी ओळख करून दिली. म्हटले की हे प्रभू साताऱ्यामध्ये प्रचार करतात. भेटल्या पहिल्यांदा सांगितलं महाराजांनी, माझी इच्छा आहे त्या ठिकाणी महाप्रभूच्या पादुकांची स्थापना झाली पाहिजे. आणि महाराजांना भेटण्या अगोदर मला वाटतंय 1 वर्षापूर्वी सहस्रनाम पुरुषी पण चर्चा झाली होती पदाभूत प्रभूंची वगैरे. तर माहित नाही आता पुढे तरी योग येणार आहे. पण महाराजांची इच्छा आहे की साताऱ्यामध्ये महाप्रभूच्या पादुका स्थापित केल्या पाहिजे. तर कृष्णा वेण्णामध्ये तरी आपण कमीत कमी जाऊन स्नान केलं पाहिजे. गंगा नदीमध्ये नाही जमलं तर. पुढे म्हटलेलं की नदी नसेल तर तलावामध्ये. जवळ तलाव कुठला आहे आता इकडे? तो साताऱ्यामध्ये कुठे आहे ना? कुठका तलाव कुठलं आहे का ते?
हा, फुटक्या तळ्यात करा किंवा भरलेल्या तळ्यात करा, पण आंघोळ करा. बिना आंघोळीचं बसू. पुढे म्हटलेलं आहे, जर समजा तलाव नसेल तर विहिरीमध्ये करा, पोहायला येत असलं तर. नाहीतर वरनं न पोहणारी उडी टाकू, नाही तर तुम्ही वर येणार नाही. आणि जर समजा विहीर पण नसेल तर मग शेवटचा ऑप्शन आहे, नाळाखाली बसा, घरामध्ये बकेटमध्ये आंघोळ करा. पण महत्वाचं सांगितलेलं आहे की गरम पाणीने आंघोळ करू, कमीत कमी म्हटलं थंड पाणीने आंघोळ करा. नाहीतर मग काय होणार आहे, जर समजा गरम पाण्याने स्नान केलं तर पुण्यकर्म नष्ट होणार आहे, भक्ती नष्ट होत नाही बरं का. आपण जी चर्चा या ठिकाणी करतोय ना, कार्तिक महिन्यामध्ये जर आपण व्रत धारण केलं नाही तर आपण अर्जित केलेलं पुण्यकर्म नष्ट होतं, पण भक्ती कधी नष्ट होत नाही. भक्ती आपली मात्र काय राहते, शाश्वत राहते. इथं पण काय सांगितलंय, पुण्यकर्म नष्ट होत. तुम्हाला वाटतंय का आपलं पुण्यकर्म नष्ट व्हावं? हा, नाही वाटत. आपलं पुण्यकर्म पण खरं तर नष्ट झालं पाहिजे. पुण्यकर्म पण आपलं शिल्लक जर राहिलं तर आपल्याला पुन्हा स्वर्गामध्ये जावं लागणार, इंद्राची भेटी घ्यायला. तिथं सगळ्या अप्सरा नाचत असतात, उर्वशी, रंभा, या सर्व अप्सरा. आपलं पुण्यकर्म पण नष्ट झालं पाहिजे. पुण्यकर्म जर नष्ट झालं नाही तर मग आपण वैकुंठामध्ये जाऊ शकत नाही. त्या पुण्यकर्माचा भोग करण्यासाठी आपल्याला पुन्हा स्वर्गलोक, जनलोक, तपोलोक या वेगवेगळ्या लोकांमध्ये जावं लागतं. म्हणून काय सांगितलेलं आहे, पुण्यकर्म पण आपली नष्ट झाली पाहिजे. ठीक आहे, पुढे बघा. आता पुढे म्हटलेलं आहे, रोज सकाळी उठल्याबरोबर विष्णू मंदिर आपल्या जवळपास कुठं असेल तर त्याची काय केली पाहिजे, परिक्रमा केली पाहिजे. एक तरी परिक्रमा रोज करायचे. काय म्हटलेलं आहे, जर परिक्रमा केली तर 100 गायी दान केल्याचं फळ आपल्याला मिळणार. आलं लक्षात. तर आता आपल्या बाजूला विष्णू मंदिर असेल, कृष्ण मंदिर असेल, किंवा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल, सीताराम लक्ष्मण हनुमानाचं मंदिर असेल, तर या मंदिराची आपण परिक्रमा करू शकतो. ही सर्व काय आहेत, विष्णू मंदिरच आहेत. तर मंदिरांची परिक्रमा करायची आहे. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे, मंदिरांची परिक्रमा करताना जर समजा आपण एक पाऊल टाकलं परिक्रमा करताना, कार्तिक महिन्यामध्ये बरं का, कार्तिक महिन्यामध्ये जर एक पाऊल आपण टाकलं तर आपल्याला कुठं संधी मिळते राहण्याची, देवलोकामध्ये. आहे की नाही, सोपं आहे की नाही. सर्वांना अमेरिकेत राहावंसं जावंसं वाटतंय का, पण किती उच्चापणी करावे लागतात सांगा अमेरिकेला जायचं असेल तर. अमेरिकेचा विजा मिळवण्यासाठी तुम्हाला अगोदर इतर देशांमध्ये जावं लागतं, जाऊन माघारी यावं लागतं, बरोबर, कुठलाही अपराध न करता, तर मग अमेरिकेचा विजा मिळतो. माहिती आहे सर्वांना, आहे की नाही. कितीतरी लोकांना अमेरिकेमध्ये जाण्याची इच्छा असते, पण अमेरिकेमध्ये जाण्यासाठी पण आपल्याला अनेक प्रकारचे कष्ट घ्यावे लागतात, त्यावेळी अमेरिकेमध्ये प्रवेश मिळतो. पण इथे काय सांगितलेलं आहे, केवळ एक पाऊल टाका तुम्ही तर तुम्हाला कुठं संधी मिळणार आहे, देवलोकामध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. आता हे मंदिर विष्णू मंदिर आहे का, आपलं मंदिर आहे विष्णू मंदिर आहे का, आहे ना. या मंदिरामध्ये जरी तुम्ही कार्तिक महिन्यात दर रविवारी आला ना तरी पण तुम्हाला देवलोकामध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. आलं लक्षात. तर इतकी महिमा सांगितली. पुढे बघा, पुढे म्हटलेलं आहे, नियमितपणे भगवद्गीता आणि भागवताचं वाचन केलं पाहिजे. नकाशा आपण चर्चा केली, बरोबर. नियमितपणे आपण शास्त्र अध्ययन केलं पाहिजे. जर शास्त्र अध्ययन केलं तरच आपल्याला काय कळणार आहे, भक्ती कशी करायची हे कळणार आहे, बरोबर ना. भक्तांच्या संघाचं महत्व कळणार आहे, बरोबर, सेवेचं महत्व कळणार आहे. तर म्हणून नियमितपणे भगवद्गीता भागवत कार्तिक महिन्यामध्ये वाचलं पाहिजे. असं म्हटलं की जर आपण भगवद्गीता भागवत या महिन्यामध्ये वाचलं तर आपण कायम स्वरूपी भगवंतांना प्रिय बनणार. म्हणजे काही लोकांना असं वाटलं की प्रिय बनणार म्हणजे जाणार काय वरती आपण, काही लोकांना असं पण वाटतं वर जाणार की काय आपण. तर असं नाही. भगवंतांना प्रिय बनणं म्हणजे काय, तर
भगवंताच्या सेवेमध्ये रुची, भगवंताच्या कथांमध्ये रुची आपल्याला काय होऊ शकते, प्राप्त होऊ शकते. पुढे म्हटलेलं आहे बघा, जर कार्तिक महिन्यामध्ये आपण भगवद्गीता आणि भागवताचं अध्ययन केलं तर कोण गुणगान करते आपलं? ब्रह्मदेव. या सृष्टीचे जे रचयिता आहेत ब्रह्मदेव हे शाश्वत काळासाठी गुणगान करतात. काय म्हटलेलं आहे? शाश्वत काळासाठी, म्हणजे ते गुणगान कधीच थांबत नाही. मग बघा किती महिमा आहे कार्तिक महिन्यामध्ये भगवद्गीता आणि भागवताचा अध्ययन करण्याची. तुम्हाला वाटतंय का ब्रह्मदेवाने गुणगान करावं आपलं? वाटतंय ना? शाश्वत काळासाठी केलं. तर म्हणून आपण या महिन्यामध्ये भगवद्गीता भागवत वाचलं पाहिजे. पुढे म्हटलेलं आहे बघा, भगवद्गीता आणि भागवताचं जर आपण श्रवण केलं या महिन्यामध्ये तर सर्व प्रकारची काय पापकर्म आपण केली आहेत, या सर्व पाप कर्मामधून आपण काय होऊ शकतो? मुक्त होऊ शकतो. पुढे म्हटलेलं आहे, जर आपण भगवद्गीता आणि भागवताचा अध्ययन या महिन्यामध्ये केलं तर 4 वेद अध्ययन केल्याचं फळ आपल्याला मिळणार आहे. काय म्हटलं? 4 वेद कोणते सांगा? नाव माहित नसलं तरी फळ मिळणार आहे. आहे की नाही? बऱ्याच जणांना नाव सुद्धा माहित नाही, पण जर या महिन्यामध्ये गीता भागवताचं अध्ययन केलं, 4 वेद अध्ययन केल्याचं फळ आपल्याला मिळणार आहे. समजलं? तर त्याच्यामुळं गीता भागवताचं अध्ययन आपण केलं पाहिजे. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या महिन्यामध्ये जर आपण सकाळ आणि संध्याकाळ विष्णू मंदिरामध्ये जाऊन जर दिवा अर्पण केला भगवंतांना तर काय म्हटलेलं आहे? देवी देवता सुद्धा आपली काय करतात? पूजा करतात. देवी देवता सुद्धा पूजा करतात. म्हणजे की जो व्यक्ती या महिन्यामध्ये भगवंतांना दिवा अर्पण करतो अशा व्यक्तीची इंद्र, चंद्र, वरुण, वायू या सर्व देवता काय करतात? पूजा करतात. पुढे बघा, पुढे म्हटलेलं आहे की जर कार्तिक महिन्यामध्ये, बघा आपण कार्तिक महिन्यामध्ये दीपोत्सव करतो, बरोबर ना? कार्तिक महिन्यामध्ये आपला दीपोत्सव असतो, त्याच्यामध्ये आपण संपूर्ण मंदिर दिव्यांनी सजवतो, बरोबर ना? जर आपण या दिव्यांची लाईन लावली की नाही तर असं म्हटलंय की मृत्यूच्या वेळेला ती दिव्यांची ओळ आहे की नाही ती त्या व्यक्तीच्या समोर प्रकट होते आणि त्या दिव्याच्या लाईन मधून तो जीवात्मा कुठं प्रवेश करतो? वैकुंठ लोकांमध्ये प्रवेश करतो. इतकी महिमा आहे. तर मग बघा, तुम्ही ठरवा की कार्तिक महिन्यामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या की नाही करायच्या. इतकी महिमा आहे कार्तिक महिन्याची. तर सरळ असा व्यक्ती वैकुंठ लोकांमध्ये प्रवेश करतो. पुढे म्हटलेलं आहे बघा, जर कार्तिक महिन्यामध्ये सूर्य उगवणे अगोदर, सूर्य उगायच्या अगोदर म्हणजे किती वाजता उगवतो सूर्य? 6ला 5 मिनिटं बाकी असताना जरी पोहोचला मंदिरात तुम्ही आणि जर तुम्ही दर्शन केलं तर किती फळ मिळणार आहे इथं आपल्याला? 1000 अश्वमेध यज्ञ केलेल्याचं फळ मिळणार आहे. 1000 अश्वमेध यज्ञ. आता तुम्हाला माहित आहे हा 1000 अश्वमेध यज्ञ, एक अश्वमेध यज्ञ जर करायचा असेल की नाही तर किती धन लागतं माहित आहे? दशरथ महाराजांनी एक अश्वमेध यज्ञ केला. कुठल्या युगामध्ये? त्रेता युगामध्ये. त्रेता युगामध्ये एक अश्वमेध यज्ञ केला. दशरथ महाराजांचं संपूर्ण तिजोरी खाली झाली, रिकामी. मला सांगा किती खर्च लागला असेल? आता दशरथ महाराजांचं ऐश्वर्य माहिती किती होतं तुम्हाला? माहिती आहे दशरथ महाराज किती ऐश्वर्यशाली होते? एकदा इंद्रदेवांना वाटलं की दशरथ महाराजांचं ऐश्वर्य बघूया, म्हणून इंद्रदेव खाली आले वेश बदलून. खाली आल्यानंतर मी अयोध्या नगरीमध्ये भ्रमण करत होते. भ्रमण करता करता एका मोठ्या राजवाड्यासमोर आले. तिथं त्यांना दिसलं की एक व्यक्ती सोन्याच्या बकेट मध्ये आंघोळ करतोय.
इंद्रदेवाने साष्टांग दंडवत टाकला आणि त्याला असं वाटलं की हेच दशरथ महाराज असले पाहिजे. सोन्याच्या बादलीमध्ये आंघोळ करणारा व्यक्ती दुसरा कोण असू शकतो. दंडवत टाकले आणि जवळ गेले, म्हटले की दशरथ महाराज प्रणाम तुम्हाला. ते काय म्हटले माहिती आहे, मी दशरथ महाराज नाहीये, मी अयोध्येमधला एक भंगी आहे. हे बघितल्यानंतर इंद्रदेवांना चक्कर यायला लागली. म्हटले की अयोध्येमधला भंगी एवढा श्रीमंत असेल तर मग दशरथ महाराजांचं ऐश्वर्य कसं असेल. तर एवढं दशरथ महाराजांचं ऐश्वर्य होतं, पण ते ऐश्वर्य एक अश्वमेध यज्ञ केल्यानंतर संपूर्ण पणाला लागलं होतं. म्हणजे त्यांच्या तिजोरीमध्ये कवडी पण शिल्लक राहिली नव्हती. आपल्याला हे फळ कार्तिक महिन्यामध्ये मिळणार आहे, पण कधी सूर्योदय होण्याआधी जर आपण मंदिरामध्ये आलो आणि भगवान दर्शन केलं तर किती यज्ञ केल्याचं फळ मिळणार आहे. 1000 अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ मिळणार आहे. तर एक अश्वमेध यज्ञ करताना दशरथ महाराजांची तिजोरी खाली झाली होती. आता सांगा तुम्ही किती ऐश्वर्यशाली बनवू शकता. समजलं काय म्हटलं? समजलं, ऐकलं का सर्वांनी? हरिबोल म्हणा सर्वांनी. ऐकलं? हा ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. नाहीतर काय कथाकार सांगत असेल, लोक अर्धी झोपली असेल अर्धी जागी असेल, त्यातली पण थोडीशी ध्यान लावून ऐकत असेल. तर त्याच्यामुळे बघा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. तर म्हणून कार्तिक महिन्यामध्ये तरी कमीत कमी आपण काय केलं पाहिजे, भगवंतांचं दर्शन केलं पाहिजे. आता हे दीप अर्पण करण्याचं महत्व बघा. कार्तिक महिन्यामध्ये जर आपण सकाळ आणि संध्याकाळ भगवंतांना दिवा अर्पण केला तर त्याचा लाभ काय होतो बघा. आता बघा या ठिकाणी हा धूम्राक्ष नावाचा एक राजपुत्र आहे. त्याच्यानंतर इथे एक उंदराचं उदाहरण आहे आणि पुढं एका कबुतराचं उदाहरण आहे. तर धूम्रकेश नावाचा एक राजपुत्र होता आणि हा मथुरेमध्ये निवास करत होता. कुठं? मथुरेमध्ये. आणि राजा अतिशय धार्मिक होता. राजा अतिशय धार्मिक होता, परंतु पुत्र मात्र कसा होता? पूर्णपणे अधार्मिक आणि दुष्ट वृत्तीचा होता. आणि दुष्ट वृत्तीचा असल्यामुळं इतकी दुष्ट वृत्ती त्याची वाढत गेली. राजाने सरळ जाहीरनामा काढला. सांगितलं की याला आपल्या राज्यामधून निष्कासित करा, हद्दपार करा. आणि असा आदेश पुढे काढला की जर समजा चुकून हा राज्यामध्ये परत दिसला तर त्याचा शिरच्छेद करा. असा आदेश राजाने काढला. आदेश काढल्यानंतर बराच काळ निघून गेला. बराच काळ निघून गेल्यानंतर कार्तिकचा महिना आला आणि या कार्तिकच्या महिन्यामध्ये मथुरेमध्ये एका विष्णू मंदिरामध्ये दामोदर अष्टक सर्व भक्त गात होते. आणि दामोदर अष्टक गाऊन झाल्यानंतर सर्व भक्त एकत्र येऊन दिवा ओवाळत होते. आणि दिवा ओवाळत असताना या गर्दीमध्ये या धूम्रकेशने प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर तो सर्व तिथं जमलेल्या हरिभक्तांची निंदा करू लागला, अवहेलना करू लागला आणि त्यांची नकल करू लागला. अशी काय म्हणे हे दिवा ओवाळते ती येड्यावानी इथं. आणि असं करून तो बाहेर निघणार तेवढ्या तिथल्या राजाचे शिपाई त्याला पकडला आणि सर्वत्र गोंधळ सुरू झाला की अरे धूम्रकेश आला, धूम्रकेश आला, धूम्रकेश आला. पकडला, बंदी केला आणि सरळ काय केलं, त्याला राजाच्या समोर उपस्थित केलं. उपस्थित केल्यानंतर राजाने सांगितलं की आपण अगोदरच जाहीरनामा काढलेला आहे, तर याचा तुम्ही काय करा, शिरच्छेद करा. आणि त्याचा शिरच्छेद केला. शिरच्छेद केल्यानंतर त्याला नेण्यासाठी कोण आलं? यमदूत आले. आता पाप कर्म जर केलं असेल तर कोण येणार न्यायला? हा, यमदूतच येणार, बरोबर. तर असं म्हटलंय की मृत्यूच्या समयी 3 यमदूत येतात. 3 काय येतात? कारण काया वाचा मनाने व्यक्तीने पापकर्म केलेलं असतं, म्हणून नेण्यासाठी 3 यमदूत येतात. 3 यमदूत आले, पकडला आणि त्याला घेऊन जाऊ लागले.
घेऊन गेल्यानंतर सरळ यमराजांच्या समोर उपस्थित केलं. यमराजांच्या समोर उपस्थित केल्यानंतर यमराज म्हटले की यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये काय केलेलं आहे, केवळ पापकर्म केलेलं आहे, याला काय करा, कुंभीपाक नरकामध्ये न्या. कुंभीपाक नरकामध्ये नेल्यानंतर त्या ठिकाणी मोठमोठ्या कढया होत्या. त्या कढयामध्ये लोखंडाचा रस होता. इकडे आपण तेलामध्ये पकोडे तळतो, तिकडे लोखंडाच्या रसामध्ये माणसं तळून काढतात. आणि मग यमराज म्हटले की ह्याला टाका म्हणले त्या कढईत. लोखंड उकळत होत, त्याच्यामध्ये वर्ण असा टाकला. टाकल्याबरोबर काय झालं, त्या कढईमध्ये पडला. आणि आश्चर्यकारक गोष्ट काय झाली, तर त्या लोखंडाचा जो रस होता ना तो पूर्णपणे थंड झाला. यमदूतांना काय कळलं की अरे ह्याला तर आपण पनिशमेंट द्यायला आणलेलं आहे. त्यांनी त्या कढईमधनं काढला, पुन्हा काय केलं, उकळत्या तेलामध्ये नेऊन टाकू म्हटलं, इथं ट्राय करूया. इथं थंड झाला, इकडे गरम आहे सगळं. त्या कढईमध्ये नेऊन टाकलं. त्या कढईमध्ये टाकल्यानंतर पण काय झालं, तेल थंडगार पडलं. आता सगळे प्रयोग करायला सुरुवात केली यमदूतांनी. जेवढ्या पण कढया होत्या त्या सगळ्या कढयामध्ये त्याला काय केलं, नेऊन टाकण्याचा प्रयत्न केला. पण सर्व कढयामधलं तेल काय होऊ लागलं, थंड होऊ लागलं. आणि यमदूत घाबरले. यमदूत घाबरले, म्हटले की बहुतेक काहीतरी गडबड आहे आणि आपल्याकडूनच चुकीची गोष्ट घडलेली आहे की काय. त्याला उचलला आणि पुन्हा काय केलं, यमराजांच्या समोर नेऊन उभं केलं. आणि यमदूत म्हटले की अहो आम्ही सगळीकडे ट्राय केला, प्रत्येक कढईमध्ये नेऊन आम्ही टाकलं, परंतु काय झालं, सर्व कढईमधील तेल, लोखंडाचा रस हे काय झालं, थंड झालं. काय करायचं म्हटले याच. यमराज म्हटले की ठीक आहे, कुंभीपाक मध्ये काय होत नाही तर दुसऱ्या नरकामध्ये नाही म्हटले. आता नरक लोकांमध्ये गरुड पुराणामध्ये सांगितलंय की 52 कोटी प्रकारचे नरक आहेत. किती? 52 कोटी प्रकारचे नरक आहेत. यमराज म्हटले की सगळ्या नरकामध्ये ट्राय करून घ्या. आणि सगळ्या नरकामध्ये नेलं, पण कुठंच काही त्याच्या केसाला धक्का लागला नाही. यमदूत घामाघूम झाले, यमदूत कंटाळून गेले, ह्याला काहीच नाही. आणि मग मात्र यमदूतांना भीती वाटली. म्हटले की आपल्याकडे काहीतरी चुकीचं घडतंय. यमराजासमोर नेलं आणि यमराज म्हटले की अरे थांबा, मग कुठलीच पनिशमेंट याला होत नाही, 52 कोटी नरकामध्ये नेऊन आलाय तुम्ही याला. यमराजाने डोळे मिटले आणि त्याच्या संपूर्ण आयुष्यावर ध्यान केलं. आणि ध्यान केल्यानंतर कुठंच काय पुण्यकर्माचा लवलेश नाही, सगळीकडे पापकर्मच दिसतंय याचं, कुठलंच काय पुण्यकर्म केलेलं नाही. आणि मग एकदम शेवटचा एक फ्लॅशबॅक यमराजांच्या मनामध्ये असा प्रकट झाला. यमराज म्हटले की अरे थांबा 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 म्हटले, आता ह्याला काय कुठे घेऊ नका म्हटले, थांबा जरा, एक घोटाळा आहे म्हटले थोडासा. त्यांनी गडबड घोटाळा केलाय, चुकून झालेला याच्या हातून हा गडबड घोटाळा. आता हा गडबड घोटाळा चांगला झाला बरं का म्हटले याच्या हातून. म्हटले की अरे ह्यांनी काय केलेलं आहे, दिवा काय अर्पण केलेला नाही म्हटले यांनी कार्तिक महिन्यात, पण ह्यांनी काय केलंय की असं उपरोधिकपणे त्यांनी कार्य केले म्हणे ते विष्णू मंदिरामध्ये. आणि त्याच्यामुळे बहुतेक ह्याला इथं पनिशमेंट होत नाहीये. यमराजांना पण घाम फुटला. म्हटले दिवा न ओवाळता नक्कल केली आहे, नुसतं एवढा लाभ आहे, मग दिवा ओवाळण्याला काय लाभ मिळणार आहे. किती लोकांनी दिवा ओवाळला हात वरती करा कार्तिक महिन्यात आतापर्यंत. आता बघा तुम्हाला कुठं जावं लागेल सांगा. यमदूत पण घाबरणार, थरथर कापणार तुमच्या पुढं, दिवा ओवाळणाऱ्या पुढं. नक्कल करणाऱ्या व्यक्तीला एवढा लाभ मिळालेला आहे, तर मग दिवा ओवाळणाऱ्या व्यक्तीला काय लाभ मिळेल. आणि जर आपण सकाळ संध्याकाळ रोज कार्तिक महिन्यामध्ये जर दिवा ओवाळला तर यमराज पण घाबरणार आहे की नाही. तुकाराम तुकाराम काय ते नाम घेता कापे यम आहे की नाही. तर तुकाराम महाराजांचं नाव जरी आपण घेतलं तरी यमराज कापतात. म्हणजे की साधूचं नाव जरी घेतलं आपण तरी पण यमराज काय होतात, घाबरतात. तरी इथं आपण जर भगवान सेवा केली तर निश्चितपणे काय होऊ शकतं, आपल्याला लाभ मिळू शकतो. यमराज म्हटले की ह्याला पालखीमध्ये बसवा आणि संकीर्तन करत कुठे घेऊन जावा, वैकुंठामध्ये. यमराज पण त्या संकीर्तन पाठीमध्ये सहभागी झाले आणि वैकुंठाला गेले. आणि भगवान विष्णू समोर जाऊन म्हटले की
भगवंता सर्व नरकामध्ये आम्ही याला घेऊन गेलो, कुठंच याला आम्ही पनिशमेंट देऊ शकलो नाही. यमराज म्हटले भगवान विष्णूंना की अहो फक्त कार्तिक महिन्यामध्ये तिने अशी नक्कल केली आहे दिवा ओढायची, ह्याचं फळ तुम्ही कुठं काय शास्त्रामध्ये वर्णन केलेलं नाही, काय फळ द्यायचं याला. तर भगवान विष्णू म्हटले की नक्कल जरी केली असली ना तरी पण तो व्यक्ती माझ्या धामामध्ये राहू शकतो. त्याला म्हटले इथंच ठेवा, बाकी तुम्ही सगळे जावा रिटर्न म्हटले नरक लोकांमध्ये परत तुमचा जॉब करायला. तर धूम्रकेश हा वैकुंठामध्ये राहिला. तर अशी महिमा आहे कार्तिक महिन्यामध्ये दिवा अर्पण करण्याची. त्याच्यामुळं ही संधी आहे. 7 तारखेपासून हा उत्सव सुरू होणार आहे. 1 महिनाभर दीपदान करण्याची संधी आहे सर्वांना. तर या महिन्यामध्ये सर्वांनी हजेरी लावा मंदिरामध्ये. तर निगडीमध्ये सकाळ आणि संध्याकाळ पूर्ण मंदिर गच्च भरलेलं असतं. संध्याकाळी तर उभं राहायला जागा मिळत नाही मंदिरामध्ये. इस्कॉन मंदिरात तर नाही मिळत कुठंच. तर सर्वांच्या चरणी विनंती आहे की कार्तिकच्या महिन्यामध्ये इथं रोज नियमितपणे नामदृष्ट गायलं जातं आणि दिवा अर्पण केला जातो. आमचे भक्त इथं असतात, सर्वांना दिवा असतोय. फ्री ऑफ चार्ज दिवा मिळतो बरं का वापरायला. बाकी मंदिरामध्ये तुमच्याकडून 10 रुपये 20 रुपये घेतले दिव्याचे, आणि तुम्हाला फुकट दिवा अर्पण करायला मिळणार आहे. त्याच्यामुळे संधीचा लाभ घ्या. दुसरं उदाहरण आहे बघा, कार्तिक महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे एका उंदराचं उदाहरण आहे. तर विष्णू मंदिरामध्ये, कृष्ण मंदिर असेल, राम मंदिर असेल, तर बघा प्रत्येक मंदिरामध्ये असे दिवे पेटवलेले असतात, है की नाही. आजकाल या सर्व हॅलोजनच्या लाईट आले, डोळ्यांना त्रास येणार आहे, होय की नाही. पण पूर्वी प्रत्येक मंदिरामध्ये छोटे छोटे दिवे लावले जायचे, बरोबर. आणि त्या दिव्यामध्ये छोटासा प्रकाश भगवानांना दर्शन करण्यासाठी असायचा. आता हा तेलाचा दिवा लावलेला होता आणि या दिव्याची जी वात आहे की नाही पेटवलेली होती, पण तो दीप हळूहळू हळू विझत चाललेला होता. तेवढ्यात त्या ठिकाणी काय झालं, एक उंदीर आला. आता उंदराला सवय असते तेल चाटण्याची, तेल प्रिय आहे उंदराला. गेला आणि त्या ठिकाणी त्या वातीचं तेल चाटू लागला. तेल चाटू लागल्यानंतर काय झालं, वात ती विझायला चालली होती, पण चाटत असताना काय झालं, ती वात पुढे सरकली आणि दिव्य प्रकाश त्या ठिकाणी प्रकट झाला. आणि तेल चाटत असताना काय झालं, त्या उंदराच्या शेपटीला आग लागली. आगनी लागल्यानंतर उंदीर घाबरला. आता जीवाच्या आकांताने तो पळू लागला इकडे तिकडे. पळत असताना देवाचा गाभारा असा होता गोल. तो कसा पळू लागला बघा, गोल अशा प्रकारे. आणि अशा 7 परिक्रमा केल्या त्यांनी आणि त्याचा मृत्यू झाला त्या ठिकाणी. भगवान विष्णूच्या समोर मृत्यू झाला. काय फळ मिळालं काय सांगा आता उंदराला. ह्याने काय आरती केली का उंदरात तिथं, हा देवाची आरती केली का. पण देवाने काय बघितलं, काय सुंदर आरती करतो हा उंदीर, माझी काय सुंदर आरती करतोय. भगवान प्रसन्न झाले आणि त्या उंदरासमोर, तो उंदीर त्या ठिकाणी मरण पावला. उंदरासमोर वैकुंठामधून सोन्याचा रथ प्रकट झाला. त्या रथामध्ये विष्णुदूत प्रकट झाले, जय विजय आले आणि त्याला त्या रथामध्ये बसवून कुठे घेऊन गेले, वैकुंठाला घेऊन गेले. आता काय उंदराने काय आवर्जून आरती विरती केली का इथं, नाही केली काय, आहे की नाही. तर बघा कर्म धर्म संयोगाने त्याच्या हातून ही गोष्ट घडली, आहे की नाही, चुकून गोष्ट घडली. तर या उंदराला वैकुंठाची प्राप्ती झाली. तर मग आवर्जून आपण भगवानाची आरती करायला इकडे आलो तर आपल्याला काय लाभ मिळेल, आहे की नाही. निश्चितपणे खूप मोठा लाभ प्राप्त होऊ शकतो. तर असा हा उंदीर सुद्धा काय झाला, वैकुंठामध्ये गेला. पुढचं उदाहरण आहे कबुतराचं. कार्तिक महिन्यामधला हा प्रसंग आहे. एका शिकाऱ्याने काय केलं, त्या कबुतराला बाण मारला. बाण मारल्यानंतर ते कबूतर बाजूला असणाऱ्या विष्णू मंदिरावर राहत होतं. बाण लागल्यानंतर कबुतराने काय केल्या, अशा 3 फेऱ्या मारल्या त्या मंदिराला. 3 फेऱ्या मारून ते कबूतर भगवान विष्णूच्या समोर मरण पावलं. मरण पावल्याबरोबर वैकुंठामधून विमान आलं या कबूतरला घेऊन जाण्यासाठी. का बरं आलं, काही यांनी काय आवर्जून परिक्रमा केली का त्या ठिकाणी, नाही. बघा कुठल्याही कुत्र्याला दगड मारला ना तर ते गोल गोल फिरतं, आहे ना, त्याला चक्कर आल्यामुळे ते गोल गोल फिरतं आणि गोल फिरून मग ते मरण पावतं.
तसं त्या कबुतराने काय केलं, 3 परिक्रमा केल्या, त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यूच्या क्षणी त्या ठिकाणी वैकुंठामधून विमान आलं आणि हे कबूतर कुठे गेलं, वैकुंठामध्ये. तर यांनी काय आवर्जून या ठिकाणी परिक्रमा केलेली नाही, तरी सुद्धा त्यांना या प्रकारचा लाभ प्राप्त झाला. तर मग आता मला सांगा की जर आपण आवर्जून एखादी गोष्ट कार्तिक महिन्यामध्ये भगवंताच्या प्रसिद्धीसाठी केली तर काय लाभ प्राप्त होईल? निश्चितपणे गोलोकपूर्ण नावाची प्राप्ती आपल्याला देखील होऊ शकते. तर म्हणून कार्तिकचा जो महिना आहे हा अतिशय महत्वाचा महिना आहे. जसं आपण पाहतो ना, दिवाळीमध्ये कपड्यांचा सेल लागतो, कमी किमतीमध्ये हे कपडे मिळतात ना, कपड्यांचा सेल, शूजचा सेल है ना, बूट, कपडे, बऱ्याच गोष्टींचा सेल, घरामध्ये उपयोगी असणाऱ्या सर्व वस्तूंचा सेल लागतो आणि कमी पैशामध्ये या वस्तू मिळतात, बरोबर. तसं भगवंताने सुद्धा हा सेल ठेवलेला आहे. कार्तिक महिन्यामध्ये या आणि मंदिरामध्ये हा सेल लुटा. म्हणजे काय करायचंय, जास्तीत जास्त आपण आपली इंद्रिय ही काय करायची आहेत, भगवंताच्या सेवेमध्ये लावायचे आहेत. जर आपण लावली तर आपल्याला अगणित पटीने काय होणार आहे, या सर्व गोष्टींचा लाभ आपल्याला मिळणार आहे. तर म्हणून आपण या कार्तिक महिन्याचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यायचा आहे. आता या कार्तिक महिन्यामध्ये उत्सव बघा, कोणकोणते उत्सव आहेत. कार्तिक महिन्यामध्ये अतिशय अद्भुत लीला घडल्या आहेत. भगवान श्रीकृष्णाने जास्तीत जास्त लीला या कार्तिक महिन्यामध्ये केल्या. सगळ्यात महत्वाचा उत्सव, सर्वांच्या आवडीचा उत्सव कोणता आहे, शरद पौर्णिमा, होय की नाही. मंगळवारी सर्व इस्कॉन मंदिरामध्ये भव्य दिव्य उत्सव असतो. संपूर्ण गर्भगृह अतिशय सुंदर रीतीने सजवलेलं असतं आणि सुंदर भजनं गाऊन भगवंतांना प्रसन्न केलं जातं. तर शरद पौर्णिमेपासून या कार्तिक महिन्याची काय होते, सुरुवात होते. कार्तिक महिन्यामध्ये बघा आपल्या सर्वांचं प्रिय असणारं स्थान कोणतं आहे, वृंदावन, बरोबर. असं म्हटलं आहे की या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वात पवित्र भूमी जर असेल तर ती कोणती आहे, वृंदावन भूमी पवित्र आहे. वृंदावनामध्ये सुद्धा सर्वात पवित्र स्थान जर असेल तर ते कोणतं सांगितलेलं आहे, गोवर्धन सांगितलेलं आहे. गोवर्धन मध्ये पण सर्वात पवित्र स्थान सांगितले ते कोणतं आहे, श्यामकुंड आणि राधाकुंड. या दोन्ही कुंडामध्ये सुद्धा सर्वात पवित्र स्थान कोण सांगितलेलं आहे, राधाकुंड सांगितलेलं आहे. तर हे राधाकुंड आणि श्यामकुंड हे देखील प्रकट झालं कुठल्या महिन्यामध्ये, या कार्तिक महिन्यामध्ये. त्यानंतर दीपावली ही देखील कुठल्या महिन्यामध्ये येते, कार्तिकच्या महिन्यामध्येच येते. पुढे बघा गोवर्धन लीला कोणत्या महिन्यामध्ये झाली, कार्तिक महिन्यामध्ये झाली. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर उचलला कार्तिक महिन्यामध्येच. गोपाष्टमीचा उत्सव, गोपाष्टमी सुद्धा म्हणजे या दिवशी भगवान श्रीकृष्णांना मोठ्या गायी चारण्यासाठी वनामध्ये पाठवायला नंदबाबा सुरुवात करतात. त्याच्या अगोदर नाही, वासरांना, मला वाटते ना, वासरांना. तर भगवंत हळूहळू मोठे होऊ लागतात. मोठे झाल्यानंतर भगवान म्हणतात की आता आम्हाला काय करा, तुम्ही गायी आणि वासरं चारण्याची परवानगी द्या. त्यावेळी नंदबाबा म्हणतात की तुम्ही आता वासरं वनामध्ये चारण्याची योग्यतेच झालेला आहात, तुम्ही आता काय करा, कृष्ण आणि बलरामांना मग वासरं चारण्यासाठी वृंदावनामध्ये पाठवलं जातं. पुढं तुलसी विवाह हा देखील कार्तिक महिन्यामध्ये होतो, बरोबर ना. तुळशी आणि शालिग्राम विवाह आणि श्रील प्रभुपादांचा तिरोभाव दिवस देखील या कार्तिकच्या महिन्यामध्येच येतो. तर असे हे एवढे सर्व उत्सव आहेत. तर त्यामुळे हा उत्सव अतिशय पवित्र उत्सव, हा पवित्र महिना सांगितलेला आहे. तर या महिन्याचा आपण जास्तीत जास्त काय करायचं आहे, लाभ घ्यायचा आहे. हरे कृष्णा. तर कोणाला काही शंका प्रश्न असतील तर विचारू शकतो. काय आहे कोणाला प्रश्न? ठीक आहे, थांबूया. हरे कृष्ण. तर जास्तीत जास्त या महिन्यामध्ये आपण आध्यात्मिक गोष्टीमध्ये सहभागी व्हायचा आहे आणि आध्यात्मिक लाभ हा प्राप्त करून घ्यायचा आहे. हरे कृष्ण.